गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आज परंपरा आहे आपल्या इथं भवानी मंडपाच्या कमानीला साखरेची माळ बांधण्याची. काय आज गुढीपाडवा नूतन वर्षारंभ. या नूतन वर्षारंभाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना बांधवांना मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं नेहमी म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं अनेक संत, थोर पुरुष, युगपुरुष या महाराष्ट्रातून निर्माण झाले आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची एक वेगळ्या प्रकारची भारतामध्ये एक आपल्याला एक वेगळं पण निर्माण झालं. खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो. मुंबई, ठाणे, विविध शहरांमध्ये आज वेगवेगळ्या मिरवणुका काढल्या जातात. मी करवीर नगरीतील तमाम हिंदू बांधवांना, सर्व धर्मीय बांधवांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो. माळ बांधण्याची परंपरा आहे आज ती देखील पूर्ण झाली. करवीर नगरीतील माळकर बंधूंचं जे या ठिकाणी नेहमीच आपण माळकर टिकटी म्हटलं जायचं, या ठिकाणी माळकर बंधूंच्या माध्यमातून करवीर नगरीतील संस्थान श्रीमंत छत्रपती घराण्यांचं जे भवानी मंडप आहे, त्या भवानी मंडपाला मला वाटतं 500 किलोच्या साखरेचा या ठिकाणी तोरण उभं केलं जातं. ही परंपरा जवळपास 25 वर्ष या ठिकाणी सुरू आहे. माळकर बंधूंचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. सभागृहात अशा पद्धतीचं सगळं वातावरण पाहिलं. मी देखील काल थोडं नाराज झालो, कारण जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे. मी अधिवेशनात असल्यामुळं माझी काल कोणाशी चर्चा झाली नाही, पण येताना मी सर्वांशी बोललो की अशा पद्धतीनं करवीरवासियांची निराशा करून आपल्याला चालणार नाही आहे. कारण आपल्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. महायुती म्हणून या ठिकाणी करवीरवासियांनी विश्वास ठेवलेला आहे आणि आपण कोल्हापूर शहराला विकासापर्यंतच घेऊन गेलं पाहिजे. ज्या काही गोष्टी काल घडलेल्या आहेत त्या निश्चितपणे चांगल्या नाही आहेत आणि पुढच्या काळामध्ये असं घडणार नाही या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झालेली आहे. त्या ठिकाणी शिवसेनेच्या वाट्याला आता नेमकं काय सभापतीपद किंवा काय असं ठरलेलं आहे का? बघा, जिल्हा परिषदेची निवडणूक प्रत्येक पक्षानं वेगळी लढलेली आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा अजेंडा आहे की महायुतीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करायची आहे. पहिल्या आता सत्तास्थानी अध्यक्ष एका पक्षाला मिळाला असेल, कारण त्यांची संख्या जास्त होती. उपाध्यक्ष दुसऱ्या पक्षाला मिळाला असेल. निश्चितपणे तिसरं जे बांधकाम समिती असेल किंवा प्रमुख जे स्थान असेल ते तिसऱ्या पक्षाला मिळेल आणि संपूर्ण कोल्हापूर शहरासह महाराष्ट्रामध्ये महायुतीची घोडदौड ही सामंजस्यानं सुरू आहे. येणाऱ्या गोकुळच्या दूध संघाच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला दिसेल, येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला दिसेल. सर्व ठिकाणी काँग्रेसचं नामोनिशाण मिटलेलं आपल्याला दिसेल. महायुती निश्चितपणे विजयी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.